नमस्कार मंडळी. नेटबेटच्या या यूट्यूब चॅनलवर मला एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू. प्रत्येकाला थेट उत्तर पाहिजे असतं आणि मी प्रत्येकाला सांगतो की याचं काही स्टँडर्ड एकच उत्तर नाही आहे की तुम्हाला किती गुंतवणूक करायची आहे, किती काळासाठी करायची आहे, तुमचे गोल्स काय आहेत आणि तुमची रिस्क टेकिंग कपॅसिटी काय आहे. त्यानुसार हे गोल बदलणार आहे, त्यानुसार कुठल्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं ते बदलणार आहे. पण तरीसुद्धा हा प्रश्न परत येतच राहतो आणि त्याचं थेट उत्तर देण्याचा आज मी विचार करत आहे आणि तेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज मी तुम्हाला 5 असे म्युच्युअल फंड सांगणार आहे ज्यांचा मागच्या 10 वर्षांचा परफॉर्मन्स कंपेअर करून त्याचं रँकिंग करून मी तुम्हाला दिलेलं आहे की हे गेल्या 10 वर्षात परफॉर्म केलेले बेस्ट फंड्स आहेत. चला तर मग बघूया ते फंड्स कोणते आहेत आणि कसे निवडले आहेत ते. मित्रांनो, ते फंड नेमके कोणते आहेत हे बघण्याच्या आधी आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी बघूया. पहिली गोष्ट म्हणजे SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, थेंबे थेंबे तळे साचे. तर जे मी आत्ता तुम्हाला फंडची नावं सांगणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी किंवा त्याचं रँकिंग करण्यासाठी मी पॅरामीटर असा लावलेला आहे की या सगळ्या फंड्समध्ये आपण SIP केलेली आहे. ठीक आहे. सो तुम्ही पण SIPच करा, कंटिन्युअसली सातत्याने केलीत आणि 10 वर्ष जर केली तर कसा परफॉर्मन्स झाला असता ते आज आपण बघणार आहोत. लमसम इन्व्हेस्टमेंटसाठी हे नाही आहे, तर SIPसाठी मी तुम्हाला सांगतोय कारण SIPचा परफॉर्मन्सच मी कंपेअर केलेला आहे. दुसरी गोष्ट की हे जे फंड आहे ते हे फंड निवडण्यामागे काय क्रायटेरिया आहेत. ते नुसती नावं सांगण्यात काही मजा नाही आहे, तर ते फंड निवडण्यामागे कोणत्या गोष्टी आपण चेक केलेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण ॲक्च्युली जर परफॉर्मन्स तुम्हाला पण स्वतः चेक करायचा आहे, तुम्हाला शिकून घ्यायचं आहे की मी म्युच्युअल फंड कसा निवडू, त्यातले एकदम बारीक डिटेल्स जर तुम्हाला शिकायचे असतील तर त्याच्यासाठी मी 2 सविस्तर व्हिडिओ बनवलेले. एक व्हिडिओ होता की म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स कसा बघायचा आणि दुसरा व्हिडिओ होता की म्युच्युअल फंडची रिस्क कशी बघायची. या दोन्ही व्हिडिओची लिंक मी इथे वरती देत आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देत आहे, तर ते तुम्ही नक्की बघून घ्या. पार्ट 1 पार्ट 2 असे म्युच्युअल फंडचे ते डिटेल व्हिडिओ आहेत. 6 पॅरामीटर्स जे आहेत त्याच्या बेसिसवर मी आजचा हा परफॉर्मन्स तुमच्याबरोबर शेअर करत आहे. ते 6 पॅरामीटर्स कोणते आहेत. पहिला पॅरामीटर जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की हा SIP इन्व्हेस्टमेंटचा आहे. SIP इन्व्हेस्टमेंट म्हणजे मी कन्सिडर केलेलं आहे की जर तुम्ही 10 वर्षांआधी 10,000 रुपये पर मंथ इन्व्हेस्ट केले असते तर आता त्याचा किती परतावा आला असता. पहिल्यांदा समजून घेऊया. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी 10,000 पर मंथ इन्व्हेस्ट करत गेला असता तर 10 वर्षात तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट झाली असती 12 लाख रुपये. बरोबर. वर्षाचे 1,20,000 गुणिले 10 12 लाख रुपये. या 12 लाख रुपयाचे रूपांतर 30, 35, 40, 44 लाखांमध्ये झालेलं आहे या म्युच्युअल फंडमध्ये आणि ते कसं झालं आहे ते आपण बघणारच आहोत. पण हा एक मुख्य पॅरामीटर आहे. दुसरा पॅरामीटर आहे त्याचा XIRR. मी इथे थेट ॲब्सोल्यूट रिटर्न कन्सिडर केलेले नाही आहे, तर XIRR हा फॉर्म्युला पकडलेला आहे रेट कॅल्क्युलेशन करण्याचा. तो याच्यासाठी की हे SIP इन्व्हेस्टमेंट्स आहेत म्हणजेच काय की तुम्ही सगळ्या इन्व्हेस्टमेंट एकत्र नाही करत आहात, तुम्ही दर महिन्याला करत जात आहात आणि त्यामुळे तुमचा जो परतावा आहे तो पण दर महिन्याच्या परफॉर्मन्सनुसार बदलत जाणार आहे. म्हणून XIRR हा SIPच्या कॅल्क्युलेशनसाठी सगळ्यात बेस्ट पॅरामीटर आहे, तर तो मी आता इथे कन्सिडर केलेला आहे. ओके. XIRRचा फुल फॉर्म होतो एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न. सो फार त्याच्या खोलात जाण्याची गरज नाही, फक्त समजून घ्या की SIPसाठी जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करता XIRR इज अ बेटर वे टू मेजर द परफॉर्मन्स. तर तो एक पॅरामीटर मी कन्सिडर केलेला आहे. तिसरा पॅरामीटर जो मी कन्सिडर केलेला आहे याच्यामध्ये तो आहे की त्या म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ काय आहे. त्या म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओमध्ये कुठल्या टाईपच्या कंपन्या आहेत, कुठल्या सेगमेंट कुठल्या सेक्टर्सच्या कंपन्या आहेत आणि भारतामध्ये किंवा भारताबाहेर पण त्यांची गुंतवणूक आहे का. तो हे पॅरामीटर आपण बघितलेले आहेत. हा आहे तिसरा पॅरामीटर. चौथा महत्त्वाचा पॅरामीटर जो आपण बघितलेला आहे तो म्हणजे बेंचमार्कपेक्षा किती जास्त परतावा या म्युच्युअल फंडने दिलेला आहे. हा बेंचमार्क ही संकल्पना नीट समजून घेऊया. प्रत्येक म्युच्युअल फंड जेव्हा मार्केटमध्ये येतो तेव्हा तो म्युच्युअल फंड सांगतो लोकांना की मला याच्याबरोबर बेंचमार्क करा किंवा माझी तुलना याच्याबरोबर करा. मग ती एखादी इंडेक्स असू शकते, समजा निफ्टी 200, निफ्टी 500 असेल, अशी एखादी इंडेक्स असू शकते. ठीक आहे. तर फंड मॅनेजर काय सांगतो तुम्हाला की जेव्हा पण माझ्या परफॉर्मन्स बघाल तेव्हा ह्या बेंचमार्क बरोबर माझी तुलना करा. माझं काम हे आहे की तुम्हाला बेंचमार्कपेक्षा जास्त पैसे कमावून देणं किंवा जास्त परतावा कमावून देणं.
ठीक आहे. तर तो एक पॅरामीटर आपण बघितला आहे की बेंचमार्कपेक्षा किती जास्त परफॉर्मन्स आपल्या या म्युच्युअल फंडने करून दिलेला आहे. पाचवा पॅरामीटर जो आपण इव्हॅल्युएशनसाठी वापरलेला आहे तो आहे रिस्क ॲडजस्टेड परफॉर्मन्स. म्हणजे नुसताच वाढून फायदा नाही आहे, नुसताच म्युच्युअल फंड ग्रो करून फायदा नाही, तर तो रिस्क पण कमी घेतली पाहिजे त्या फंडने. आणि तो पॅरामीटर आपण इथे बघितलेला आहे, रिस्क ॲडजस्टेड परफॉर्मन्स फंडचा कसा आहे ते. आणि सहावा पॅरामीटर जो मी इथे कन्सिडर केलेला आहे तो आहे त्या फंड मॅनेजरची स्टाईल काय आहे, कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आहे. प्रत्येक फंड आपल्याला बाहेरून जरी सारखे दिसले तरी त्या प्रत्येक फंड मॅनेजरची एक वेगळी अशी स्टाईल असते इन्व्हेस्टमेंटची. ती स्टाईल प्रत्येक इन्व्हेस्टरला सुटेबल होईलच असं नाही, तर वेगवेगळ्या स्टाईलचे काही फंड्स मी इथे कन्सिडर केलेले आहेत. ओके, सो हे 6 पॅरामीटर्स बघून मी तुम्हाला 5 म्युच्युअल फंडची नावं सांगणार आहे, त्यांचे परफॉर्मन्स पण सांगणार आहे. पण सांगण्याच्या आधी हे पण तुम्हाला सांगतो की हा गत काळाचा परफॉर्मन्स आहे, मागच्या 10 वर्षांचा परफॉर्मन्स आहे. देर इज नो गॅरंटी की हाच परफॉर्मन्स पुढे होईल, पण एक आपल्याला अंदाज येईल की हे म्युच्युअल फंड कसे परफॉर्म करत आहेत. आणि जर आपण चांगल्या गुड क्वालिटी फंडमध्ये SIP करत राहिलो तर किती परतावा आपण अपेक्षित करू शकतो. या यादीतला 5वा फंड आहे निपॉन इंडिया लार्ज कॅप फंड. नावाप्रमाणे हा लार्ज कॅप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करणारा फंड आहे. याचा मागच्या 10 वर्षाचा XIRR आहे 17.9%. आणि त्याचा जो बेंचमार्क आहे तो होता निफ्टी 100, म्हणजे निफ्टीमधले टॉप 100 फंड्स जे आहेत त्याची जी इंडेक्स आहे त्याच्याबरोबर बेंचमार्क केलेलं. आणि निफ्टी 100चा परतावा होता 14.7 आणि आपल्या फंडने दिलेला आहे 17.9, म्हणजे त्याने चांगल्या प्रकारे बेंचमार्कला बीट केलेला आहे. 10,000 रुपयाची SIP जर या फंडमध्ये केली असती सलग 10 वर्ष तर 12 लाख रुपये आपण गुंतवले असते आणि या फंडने परतावा दिला असता टोटल 31 लाख, म्हणजे तुमच्या 12 लाखाचे झाले असते 31 लाख रुपये. अर्थात हा फंड जो आहे लार्ज कॅप आहे, त्याच्यामुळे याने मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. याचे मुख्य कंपन्या जिथे यांनी गुंतवणूक केली आहे ती आहे HDFC बँक, रिलायन्स, ICICI बँक, ॲक्सिस बँक, L&T, बजाज फिनान्स, या काही टॉप होल्डिंग्ज आहे जिथे या फंडची इन्व्हेस्टमेंट आहे. या फंडची जी स्टाईल आहे, याचं जे धोरण आहे ते महत्त्वाचं आहे. इट इज ग्रोथ ॲट रिझनेबल रेट्स, म्हणजे नुसत्याच मोठ्या कंपन्या नाही निवडत आहे, तर त्या निवडलेल्या कंपन्या ओव्हर व्हॅल्यूड नाही आहेत हे बघून रिझनेबल दरांमध्ये ते जेव्हा मिळतात तेव्हा घेतलेल्या कंपन्या आहेत. आणि हा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट्स आहेत आणि लार्ज कॅप आहेत, त्याच्यामुळे सॉलिड स्ट्रॉंग असा हा पोर्टफोलिओ झालेला आहे. जर तुम्हाला मोठ्या कंपन्यांमध्ये विश्वास असेल, लार्ज कॅपमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तुम्हाला ती स्टेबिलिटी पाहिजे असेल फंडची, तर तुम्ही हा फंड निवडू शकता. इथे स्टेबिलिटी हा महत्त्वाचा पॉईंट आहे. परफॉर्मन्स तर आहेच, पण स्टेबिलिटी हा त्यावर महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, सो हा नंबर 5 झाला. नंबर 4वर आहे JM व्हॅल्यू फंड. हा फंड जो आहे हा पूर्वी सेक्टरल फंड होता, पण 2018मध्ये त्यांनी त्यांची स्टाईल चेंज केली आणि तो व्हॅल्यू फंड झाला. व्हॅल्यू फंड म्हणजे काय, हा व्हॅल्यू शब्द नीट समजून घेऊया. व्हॅल्यूचा अर्थ असा होतो की फंड अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवतो ज्या कंपन्यांची खरी व्हॅल्यू जी आहे ती अजून प्राईसमध्ये दिसत नाही आहे. कंपनीची जी व्हॅल्यू आहे, खरी किंमत आहे, त्याच्यापेक्षा कमी किमतीला, प्रचंड कमी किमतीला तो मिळतो आहे. ओके, तर ही झाली व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगची व्याख्या. आता जर तुम्ही बघितलं अनेक कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आहेत, फॉर एक्झाम्पल लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, या तीनही प्रकारच्या कंपन्यांमध्ये डायनामिक अलोकेशन आहे. म्हणजेच काय, हा फंड जो आहे तो व्हॅल्यू अनलॉक होईपर्यंत इन्व्हेस्टेड राहतोय स्टॉक्समध्ये आणि सगळ्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतोय. याचा जर तुम्ही परतावा बघितला XIRR इज 19.8% आणि त्याचा बेंचमार्क होता निफ्टी 500, म्हणजे निफ्टीतल्या टॉप 500 कंपन्या, त्याचा बेंचमार्कचा परतावा आहे 16%. सो 16%पेक्षा खूप चांगला परतावा, 3.8% जास्त आपल्याला JM व्हॅल्यू फंडने दिलेला आहे. हा जो फंड आहे हा याच्या टॉप होल्डिंग जे आहेत त्या आहेत ICICI बँक, HDFC बँक, सुझलॉन, गॉडफ्रे फिलिप्स, रॅमको सिमेंट, HPCL, ह्या काही महत्त्वाच्या कंपन्या आहेत जिथे त्यांची होल्डिंग जास्त आहे. हा फंड जसं मी सांगितलं डायनामिक अलोकेशन आहे, लार्ज, स्मॉल, मिड सगळ्या सेक्टर्सच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो. आणि जर तुम्हाला अधिक थोडीशी रिस्क घेऊन जास्त अल्फा जनरेट करायचा असेल, म्हणजे जास्त परतावा जनरेट करायचा असेल, थोडी रिस्क घेण्याची कपॅसिटी तुमची जास्त असेल, तर तुम्ही या फंडकडे जाऊ शकता JM व्हॅल्यू फंडमध्ये. नंबर 3वर आहे पराग पारिक फ्लेक्झी कॅप फंड. पराग पारिक फ्लेक्झी कॅप फंडच्या नावातच फ्लेक्झी कॅप आहे. सो हा मल्टिपल वेगवेगळ्या कॅपिटलायझेशनच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो. याचा परफॉर्मन्स बघायला गेला तर XIRR आहे 10 वर्षांचा 20.8%.
20.8% परतावा याने दिलेला आहे आणि त्याचा बेंचमार्क जो आहे निफ्टी 500 त्याचा परतावा मात्र 16% आहे. ओके, सो इथे पण ऑलमोस्ट 4.5%चा अल्फा इथे आपल्याला मिळालेला आहे. जर ह्या फंडमध्ये 10,000 रुपयाची SIP केली असती, 10 वर्ष केली असती, तर 12 लाख गुंतवले असते आणि त्या 12 लाखाचे 36 लाख या फंडने रिटर्न्स दिले असते. म्हणजे 3 पट रक्कम जी आहे, 3 पट परतावा जो आहे तो मिळाला असता. हा फंड जो आहे हा फ्लेक्झी कॅप आहे, थोडंसं व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग पण करतो आणि मुख्य गोष्ट हा इंटरनॅशनल इन्व्हेस्टिंग पण करतो. सो याचं परदेशी कंपन्यांमध्ये पण गुंतवणूक आहे. सो जर तुम्हाला जागतिक बाजारपेठेतील काही महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये पण गुंतवणूक करायची असेल तर पारंपरिक हा एक चांगला पर्याय आहे. याचा पोर्टफोलिओमध्ये भारतीय कंपन्यांमध्ये HDFC बँक आहे, बजाज होल्डिंग्स, कोल इंडिया या काही महत्त्वाच्या भारतीय कंपन्या आहेत आणि ग्लोबल होल्डिंग्समध्ये ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा या कंपन्यांकडे एक्सपोजर आहे. सो तुम्हाला भारतीय आणि परदेशी दोन्ही कंपन्यांमध्ये एकत्र गुंतवणूक करायची आहे तर पारंपरिक इज अ व्हेरी गुड फंड फॉर यू. आणि ह्याची जी स्ट्रॅटेजी आहे ही रिअली लॉंग टर्म स्ट्रॅटेजी आहे, बाय अँड होल्ड ही स्ट्रॅटेजी आहे. सो ह्या फंडमध्ये खूप जास्त चर्न नसतो, खूप जास्त कंपन्यांमध्ये बाय सेल करत नाही. हा फंड खूप दीर्घकालीन गुंतवणूक यांची असते. वन ऑफ द व्हेरी गुड फंड्स. नंबर 2वर आहे मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड. हा मिड कॅप फंड आहे, हा मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. याचा XIRR आहे 23.6%, 23.6% याने परतावा दिलेला आहे 10 वर्षांचा. आणि बेंचमार्क जो आहे निफ्टी मिड कॅप 150 म्हणजे निफ्टीच्या मिड कॅपच्या 150 कंपन्यांचा जो इंडेक्स आहे त्याचा परतावा आहे 20.9%. सो इंडेक्सपेक्षा 3-3.5% जास्त परतावा या फंडने दिलेला आहे. जर याच्यामध्ये 10,000 रुपयाची SIP केली असती, दर महिना 10,000 अशी 10 वर्ष केली असती तर आत्ता या फंडचा परतावा आहे 42.2 lakhs, म्हणजे तुमच्या 12 लाखाचे 42 लाख होऊ शकले असते. हा फंड जो आहे हा मिडकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. मिडकॅप कंपन्यांबरोबर एक रिस्क येतेच आणि व्होलॅटिलिटी येते. व्होलॅटिलिटी म्हणजे काय की बाजाराचा चढ उतारापेक्षा यांचा चढ उतार खूप जास्त असतो, कमी जास्त असतो. ओके, सो जेव्हा पडतो तेव्हा खूप पडतो, जेव्हा चढतो तेव्हा खूप चढतो. म्हणजेच ह्याच्यात एक रिस्क एलिमेंट पण आहे. ओके, जर तुम्हाला हाय ग्रोथ कंपन्या पाहिजेत पण त्याच्यासोबत येणारी व्होलॅटिलिटी म्हणजे अचानक फंड कमी होईल, अचानक फंड वाढेल, या दोघांना सहन करण्याची तयारी असेल तर तुम्ही या फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. याच्या पोर्टफोलिओमध्ये पर्सिस्टंट सिस्टम, भारती हेक्झाकॉम, कल्याण ज्वेलर्स अशा काही महत्त्वाच्या कंपन्या या पोर्टफोलिओमध्ये आहेत. यांचा जो पोर्टफोलिओ आहे तो अजाईल पोर्टफोलिओ मॅनेजमेंट जी सिस्टम आहे, जी स्टाईल आहे ती यांची आहे. याचा अर्थ खूप जास्त चर्न आहे. फंड मॅनेजर खूप जास्त बाय सेल करत असतो, खूप दीर्घकालीन गुंतवणूक फंड मॅनेजर करत नाही आहे. तर त्या वेळेला ज्या ज्या बेस्ट अपॉर्च्युनिटी वाटतील त्याच्यामध्ये तो गुंतवत असतो. तर ही थोडी हाय रिस्क स्ट्रॅटेजी आपण म्हणू शकतो. पण जर तुम्ही कम्फर्टेबल असाल अशा रिस्कबरोबर तर तुम्ही नक्की याच्यामध्ये जाऊ शकता. आणि नंबर 1वर आहे निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड. निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंडचा XIRR जो आहे 10 वर्षांचा तो आहे 24.7, म्हणजे ऑलमोस्ट 25% इतका परतावा या फंडने इन्व्हेस्टर्सना दिलेला आहे. आणि त्याची बेंचमार्क आहे ती स्मॉल कॅप 250ची, निफ्टी स्मॉल कॅप 250 ही इंडेक्स जी आहे ती बेंचमार्क आहे. बेंचमार्कचा जो परतावा आहे तो आहे 19.4%. त्याच्यापेक्षा खूप जास्त ऑलमोस्ट 5% जास्त परतावा आपल्याला या फंडने दिलेला आहे. हा फंड नावाप्रमाणे स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये रिस्क आणखीन वाढते, त्यांचं व्होलॅटिलिटी पण खूप जास्त असते आणि रिस्क पण खूप जास्त असते. अर्थातच रिस्क या फंडमध्ये आहेच आणि जर तुम्हाला अशा प्रकारची रिस्क घेणं शक्य असेल तुमच्या फंडबरोबर, व्होलॅटिलिटी पण जास्त आहे, रिस्क पण जास्त आहे आणि सोबत हाय ग्रोथ, हाय रिटर्न्स पण मिळण्याची शक्यता आहे, तर अशी तुमची जर इन्व्हेस्टमेंट स्टाईल असेल तर तुम्हाला या फंडमध्ये जाता येईल. या फंडची जी इन्व्हेस्टमेंट स्टाईल आहे ती बिझनेस मॉडेल फोकस्ड आहे. म्हणजे प्रत्येक स्मॉल कॅप कंपनी जी त्यांनी निवडली आहे त्याच्या बिझनेस मॉडेलवर ती किती ग्रो होऊ शकते, त्यांचं मार्केट किती मोठं आहे, त्यांचं सध्याचं मार्केट शेअर किती आहे आणि त्यांची व्यवसाय करण्याची पद्धत ज्याला बिझनेस मॉडेल म्हणतात त्याचा अभ्यास करून ही गुंतवणूक करण्यात येते. आणि चांगल्या व्हॅल्युएशन्सवर म्हणजे चांगल्या किमतीला हे शेअर्स मिळत असतील तर ते घेतले जातात. इट्स अ व्हेरी व्हेरी डिटेल्ड इन्व्हेस्टमेंट सिस्टम. फंड मॅनेजरचा परफॉर्मन्स खूप चांगला आपल्याला गेल्या 10 वर्षात दिसलेला आहे. आणि
जर तुम्ही मेजर केलं 10 वर्ष 10,000 रुपये या फंडमध्ये गुंतवले असते तर तुमच्या 12 लाखाचे झाले असते 44 लाख. 44 लॅक्स असा परतावा या फंडने तुम्हाला दिला असता. सो मित्रांनो, हे 5 फंड्स आपण आत्ता बघितले. प्रत्येकाचे सेगमेंट्स वेगळे आहेत, प्रत्येकामध्ये गुंतवणूक करण्याचे अप्रोच वेगळे आहेत. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की जसा मी याच्यामध्ये XIRR निवडलेला, ॲक्च्युली फंड निवडायच्या आधी XIRRपेक्षा आणखीन एक वेगळा पॅरामीटर निवडायचा असतो. तो कोणता आहे हे मी वर दिलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो नीट सखोल अभ्यास करा म्युच्युअल फंडचा आणि मग गुंतवणूक करा. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळे पास्ट परफॉर्मन्स आहेत आणि देर इज नो गॅरंटी, इवन फंड मॅनेजर पण गॅरंटी देणार नाही की हा परतावा त्यांना रिपीट करता येईल. पण वर्गातली पहिली आलेली 5 मुलं आहेत, तो परफॉर्मन्स पुढे चांगला असू शकतो असं आपण म्हणू शकतो. बट देर इज नो गॅरंटी. लक्षात ठेवा, जोखीम जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. भले आपले मार्केटमध्ये पैसे वाढले नाही तरी चालेल, पण कमी नाही झाले पाहिजे, आपला कॅपिटल लॉस नाही झाला पाहिजे. आणि म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली तर कॅपिटल लॉस होणं कठीण आहे. आणि म्हणून तुम्ही चांगले म्युच्युअल फंड निवडा, SIPs करा, कन्सिस्टंटली SIP करा, SIPमध्ये थांबवू नका. आता इमॅजिन करा, हे जर 10 वर्षाचा जो परतावा आपण इथे बघतोय, बऱ्याच लोकांकडे एवढे पेशन्सच नाही आहेत की मी 10 वर्ष थांबेन. मग ते कधी 1 वर्ष झाल्यावर SIP बंद करतात, कधी मार्केट पडतं तेव्हा घाबरून SIP बंद करतात. आणि त्याच्यामुळे त्यांना जरी फंडने एवढा परतावा दिला आहे तरी प्रत्येक इन्व्हेस्टरला एवढा मिळतच नाही. जर तुम्ही थांबला नाहीत त्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये दीर्घकाळ तर नाही मिळणार. ओके, सो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा, कन्सिस्टंटली करा, कंटिन्युअसली करा आणि रिस्क कमी घ्या. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, या फंडची माहिती आवडली असेल, फंडचा अभ्यास कसा करावा हे आवडलं असेल. जर आवडलं असेल तर मला तसं कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडलं नसेल तर ते पण मला सांगा, कारण मला पण इम्प्रूव्हमेंट करता येईल आपल्या या व्हिडिओजमध्ये. आणि नेटबेटचा हा चॅनल कसा वाटतोय, तुम्हाला कोणते वेगळे विषय शिकायला आवडतील ते पण मला सांगा. सोबत इथे मी खाली एक नंबर देतो आहे, त्या नंबरवर एक हाय मेसेज पाठवा. तिथे आम्ही तुम्हाला आमच्या व्हॉट्सॲप कम्युनिटीमध्ये जॉईन करून घेऊ. आमचे असे अनेक विषयांचे, नॉट ओन्ली फायनान्स, बिझनेस, मॅनेजमेंट, पर्सनल डेव्हलपमेंट, अशा अनेक विषयाचे आर्टिकल्स असतात, व्हिडिओज असतात, ते आम्ही तुमच्याबरोबर नक्की शेअर करू. सो व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पण नक्की जॉईन व्हा आणि भेटूया अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये पुढील आठवड्यामध्ये. तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स, ऑल द बेस्ट अँड बाय बाय.